गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 23 मे वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा या दिवशी फक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका. शनी असेल, राहू असेल, केतू असेल, शांत नाही झाला तर बोला, परत दादाचा व्हिडिओ येणार नाहीये. खूप सुंदर असा पौर्णिमेचा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा उपाय तुम्ही करताय तर तुमच्या जीवनामध्ये असणारी शनीची 7.5 असेल किंवा राहू केतूचे निगेटिव्ह प्रभाव तुमच्या जीवनावर किंवा तुमच्या घरावर पडलेले असतील ते अगदी दूर होऊन जातील. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे, न स्किप करता शेवटपर्यंत पहा. सुंदर अशी माहिती आहे. माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा. नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहून टाकायला विसरू नका. तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये शनीची 7.5 असते. ती अनेक लोकांना समजत नाहीये. मग त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं घडलं की ते म्हणतात जाऊ दे, आपल्या कर्मामुळे झाले किंवा आपल्याकडून काहीतरी चुकलेलं आहे. नक्कीच आपल्याकडून काहीतरी चुकलेलं असतं, त्याच्यामुळेच आपल्याला जीवनामध्ये दुःख सोसावं लागतं. पण कधी कधी आपली चुकी नसतानाही ते दोष आपल्याला लागले जातात. जर शनीच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलोय तर निश्चितच त्याचे भोग असतील किंवा त्याचे त्रास असतील, ते त्रास आपल्याला होणार आहेत. पण शनी देवता ही न्यायाची देवता आहे. आता ही न्यायाची देवता म्हटलं तर निश्चितच ती नक्कीच लाभकारी पण असू शकते ना. मग जर आपण या शनीच्या 7.5 मध्ये जर आपण सात्विक भावाने भक्ती मार्ग केला किंवा शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही एखादे उपाय केले तर निश्चितच शनी देवता आपल्यावर प्रसन्न होईल, आपल्याप्रमाणे निकाल लावतील. तर आता शनी देवतांसाठी प्रसन्न करण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगतो. तर काय उपाय आहे तर याच्याबरोबर तुम्हाला सांगेन की राहू केतू यांचे प्रभाव आपल्याला दूर कसे करायचे. कारण राहू केतूचे जर प्रभाव एखाद्या जातकावर पडलेले असले तर तो जातक अगदी व्याभिचाराने वागायला सुरुवात करतो, सर्व व्यसनांच्या आहारी जातो. बाय असेल, बाटली असेल, जुगार, गांजा, पत्ते यांच्या नादी लागतो आणि घरातली इस्टेट सगळी विकायला काढतो. राहू एवढा बेकार आहे की आपल्या वडिलोपार्जित जी इस्टेट असेल ती इस्टेट विकण्यासाठी भाग पाडत असतो, अगदी रस्त्यावर आणतो. तसंच शनी देवतांचंही आहे की राजाचा रंक बनवतात आणि रंकाचा राजा बनवतात. मग या तिघांना शांत करणं खूप गरजेचं आहे. तर कोणता पौर्णिमेचा असा उपाय आहे तो आपण करण्याने आपल्याला लगेच लाभ भेटणार आहे. आपल्या जीवनातले सर्व भोग असतील, त्रास असतील ते दूर होणार आहेत. तर हा उपाय प्रत्येकाने केला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये केला पाहिजे. हा उपाय तुम्ही करताय तर निश्चितच शनी देवता तुमच्यावर प्रसन्न होईल. राहू केतूही तुम्हाला त्रास देणार नाहीयेत. गुरुही तुमचा भक्कम होऊन जाईल. तर काय उपाय करायचा आहे? सकाळी उठल्यानंतर काळे तीळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, नसले तर दुकानात आणा. चिमटभर काळे तीळ घ्यायचे. पहिल्यांदा जो उपाय करणार आहे त्याने सर्वात आधी लवकर उठून पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीचं पाणी काढायचंय. आंघोळीचं पाणी काढल्यानंतर चिमटभर काळे तीळ घ्यायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम 11 वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि ते काळे तीळ तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर शनी महाराजांचा एक मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र तुम्हाला जर म्हणता आला नाही तर पर्यायी मंत्र मी तुम्हाला सांगतो. पहिला मंत्र लक्षात घ्या, प्रभावी मंत्र आहे ओम नीलांजम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंडं संभूतं तं नमामि शनेश्वरम. हा 11 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. जर हा जमत नसला तर ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करा. त्याच्यानंतर पुन्हा 11 वेळेस तुम्हाला एक राहूचा मंत्र म्हणायचा आहे. ओम राहवे नमः, ओम राहवे नमः. हे 2 मंत्र 11 वेळेस म्हणायचं आणि पाणी आंघोळीचं अंगावर घ्यायचं. अंगावर घेता घेता तुम्हाला फक्त श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करायचा. आंघोळ करून घ्यायची आणि राहिलेले काळे तीळ जे बादलीमध्ये थोडेसे राहिले असतील ते उचला आणि घराच्या बाहेर फेका. असं प्रत्येकाच्या
आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर काळे तीळ तुम्ही टाका आणि याचे प्रभाव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाणून घ्या. किती लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होतोय. साडेसाती असेल, अपयश असेल किंवा दुःख असेल, वेदना असेल, त्रास असेल, कष्ट असेल, सर्व काही तुमच्यापासून आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींपासून दूर होऊन जाईल. घरामध्ये सुख, समाधान, शांती आल्याशिवाय राहणार नाहीये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.